दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलीने त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय। त्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल प्रणवदांचं मत जगासमोर आलंय। सावरकरांनी इंग्रजांना माफीनामे लिहिले म्हणून त्यांची देशभक्ती आणि त्याग कमी होत नाही। सेल्युलर जेलमध्ये सावरकर बंधूंनी काय अत्याचार भोगले हे कुणी कसं विसरू शकतं अशा शब्दात प्रणव मुखर्जींनी सावरकरांबद्दलचं मत त्यांच्या खासगी डायरीत नोंदवून ठेवलेलं होतं। सावरकरांबद्दल गांधी घराण्याचं मत त्यांना अजिबात मान्य नव्हतं। सावरकरांवर वारंवार टीका करण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागेल असंही त्यांनी लिहून ठेवलेलं। प्रणब माय फादर या पुस्तकात त्यांच्या मुलीने ही सगळी माहिती जगासमोर ठेवली आहे। तर प्रणव मुखर्जींनी आपल्या डायरीमध्ये नेमकं काय लिहून ठेवलंय आपण पाहूया। फेब्रुवारी 2003 मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचं तैलचित्र लावण्याचं ठरलं। तैलचित्र लावण्याला मी मान्यता दिली म्हणून सोनिया माझ्यावर नाराज होत्या असं प्रणव मुखर्जी म्हणतात। सावरकरांनी इंग्रजांना माफीनामे लिहिले होते असं सोनिया मला म्हणाल्या। त्यावर मी त्यांना म्हटलं माफीनामे लिहिले म्हणून त्यांचा त्याग आणि देशभक्ती कमी होत नाही। मी सावरकरांना देशभक्तच मानतो असं मी सोनिया गांधींना स्पष्ट सांगितलं। लोकांची मनोवृत्ती हल्ली खूप कोती झाली आहे। सावरकर बंधूंनी सेल्युलर जेलमध्ये जे अत्याचार भोगले ते कुणी कसं विसरू शकतं। सावरकरांवर टीका करण्याची खूप मोठी किंमत आपल्याला भविष्यात चुकवावी लागणार आहे। असंही या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलंय। प्रणव मुखर्जींनी तसं म्हटल्याचं नमूद करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।